कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं असलं तरी कोल्हापुरातील काही गॅस एजन्सी आहेत त्यांच्या समोर अशा पद्धतीच्या रांगा आहेत त्या नेहमी पाहायला मिळत आहेत आणि नागरिकांची तक्रार अशी आहे की OTP आहे तो आपल्याला येत नाही, गॅस सिलेंडर आहे ते बुकिंग होत नाही आणि त्यामुळे आम्हाला या ठिकाणी यावं लागत आहे। ही जी रांग बघितली आपण तर आपल्या लक्षात येतं की नागरिक अजूनही कोल्हापूरमध्ये काही एजन्सी गॅस एजन्सी आहेत त्यांच्यासमोर अशा पद्धतीनं रांगा लावून उभ्या आहेत कारण नागरिकांचं म्हणणं आहे की इथं बुकिंगच होत नाही आणि घरामध्ये घरपोच सेवा देखील या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे आम्हाला या एजन्सीच्या समोर यावं लागतंय आणि अशा पद्धतीनं थांबावं लागतंय। जवळपास 120 लोकांना या ठिकाणी सिलेंडर देणार अशा पद्धतीची माहिती इथल्या सगळ्या गॅस एजन्सीच्या लोकांनी दिलेली आहे आणि तरी बघितलं तर शेकडो नागरिक हे आता या रांगेमध्ये आहेत। काय तुम्हाला गॅस मिळत नाही, घरात गॅस दिलं जातं म्हणून सांगितलं जातं? काय नंबर आलाय, OTP आलाय, खरं अजून काय आम्हाला गॅस घरगुती मिळालेला नाही, घरात पोच मिळालेला नाही। कधी झालं तुम्ही बुकिंग केलंय? आमचे जवळजवळ 4 दिवस तरी झाले OTP येऊन, तरी घरपोच सेवा अजून मिळाल्या नाही। मावशी मला सांगा तुम्ही किती असणार आहे, तुम्हाला घरपोच देणार म्हणून सांगितले नसेल? घरपोच म्हणतात आणि किती दिवस देत नाहीत, काही नाहीत, आज या उद्या या असं करायला लागल्यात बघा। हे 4 आणि 5 आलं तरी बी 120 नंबर म्हणतात आणि देत नाहीत। आता किती उशीर झालं बघा, आता इथनं पुढे परत जायचं घेऊन। तुम्ही किती वाजता आलाय आणि तुम्ही बुकिंग कधी केलाय? बुकिंग आता आमच्या पोरगीनं 8 दिवस झालं केले आणि अजून आम्हाला गॅस मिळेना झालंय। काय करणार आम्ही, पोरं बाळ काय शिजवून खायचं सांगा? काय तुम्हाला सांगितलं जाते? तुम्ही बुकिंग केलाय, कधी केलाय? घरपोच येणार म्हणून सांगितलं होतं ना? ऐका, बुकिंग केलंय, 15 तारखेचं बुकिंग आहे आमचं, आम्हाला OTP आलाय, सगळं झालंय, घरपोच देतो म्हणतात पण आणखीन घरपोच आलेलं नाही। आठवडा झाला आम्ही येतोय, रांगेत उभं राहतोय, 120 झाले की आम्ही देणार नाही म्हणतात, आम्ही हाय असं माघारी जातोय। आठवडा झाला आम्ही रोज सकाळी येतोय, पाटाचं येऊन बसतोय इथं, आम्हाला टाकी मिळालेली नाही। तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी बुकिंग केलं जाते, अनेकांचं बुकिंग हे 10-10, 12-12, 15-15 दिवस झालं बुकिंग झाल्या मात्र त्यांना घरपोच टाकी ही मिळालेली नाही आणि त्यामुळे नागरिक या ठिकाणी येऊन रांगा लावलेल्या आहेत आणि या गॅस एजन्सीकडून आपल्याला गॅस मिळावा अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। मात्र ज्या पद्धतीनं प्रशासनानं सांगितलेलं आहे की गॅसचा पुरवठा हा मुबलक आहे, कुणीही गर्दी करू नये, मात्र जे काही टेक्निकली प्रॉब्लेम असतील ते सोडवल्यानंतर या ठिकाणची परिस्थिती आहे ती सुरळीत होईल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।